हेलो दोस्तों, जैसे आपको पता है हममुराबी टैबलेट एक इवेंट चला रही है अनसंग हीरोज ऑफ लीगल प्रोफेशन। इसमें कई सारे लोग आते हैं, स्टेनो आते हैं, पिटिशन राइटर आते हैं, क्लर्क्स आते हैं। तो इसी सिलसिले में मेरे साथ अभी किशोर मेश्राम जी हैं जो क्लर्क हैं गढ़चिरौली डिस्ट्रिक्ट कोर्ट में। तो उनसे बात करेंगे और जानेंगे ये कैसे उन्होंने शुरुआत किया। तो किशोर जी, सबसे आपका पहले बहुत बहुत धन्यवाद कि आप यहाँ आए। हाँ। तो मैं ये जानना चाहूँगा की ह्या प्रोफेशन मध्ये तुम्ही कसे आलात, क्लर्क म्हणून कसे आलात? तर माझी परिस्थिती एकदम गरिबीची होती। तर माझी तब्येत बिघडल्यानंतर मला ॲडव्होकेट राम मेश्राम यांनी चंद्रपूर येथील दवाखान्यामध्ये भरती केलं। माझ्या शरीर म्हणजे पोटाचं ऑपरेशन वगैरे झालं, म्हणजे अल्सर झाला होता त्यामुळे। आणि त्यांच्याकडे एक जुना क्लर्क होता, तो मरण पावला। त्याच्यानंतर त्यांनी मला म्हटलं की तू इथं घरी बसून का करते, त्याच्यापेक्षा माझ्यासोबत तू कोर्टामध्ये चाल म्हटलं। आणि मी 1985 पासून त्यांच्याकडे क्लर्क म्हणून मी काम करतो। अच्छा, जेव्हा तुम्ही मेश्राम साहेबांकडे क्लर्क म्हणून लागलात तेव्हा 85 साली साधारण किती वकील होते गडचिरोलीमध्ये? 7-8 वकील होते। अच्छा, आणि कुठल्या प्रकारचं काम तुम्ही करा, सिव्हिल, क्रिमिनल? सिव्हिल आणि क्रिमिनल। अच्छा, आणि मी जे आता मोतीरामजी सूर्यवंशी आहे बोलून गेले, त्यांच्या हाताखाली मी काम शिकलेला। अच्छा, त्यांच्याकडनं शिकलात तुम्ही? हो हो, म्हणजे सुरुवातीला अर्ज कसे लिहायचे, कसं काम करायचं, तिकिटा कशा लावायच्या, काय आहे, आणि कोर्टात जाऊन प्रत्येक वकिलाशीन किंवा क्लर्कशीन कसं बोलायचं, का करायचं, त्यांनी मला शिकवलं। अच्छा, तेव्हा जी काही फायलिंग सिस्टीम होती ती काय होती, म्हणजे एक दावा दाखल करायचा असेल 85 ला, तेव्हा काय होती, आणि मग ती आधी सांगा, आणि मग आज काय आहे ती सांगा की 85 सुरुवातीला म्हणजे कसे पक्षकार आले की त्यांचे डॉक्युमेंट घ्यायचे आणि दावा तयार, म्हणजे दावा बनल्यानंतर त्याला डॉक्युमेंट्स लावून ते टॅग वगैरे बांधून त्याची ते फायलिंग करायची। अच्छा, सुरुवातीला म्हणजे खूप सोपी होती त्यावेळेस, खूप सोपी होती पद्धत। अच्छा, आणि आता नवी सगळं आले, नवीन म्हणजे हे कसं ई फायलिंग वगैरे झाल्यामुळे ते थोडंसं कठीण जाते, कारण की ते आमच्यासारख्याला समजत बी नाही ही फायलिंग कशी करायची, का करायची। मग जे काही ई फायलिंग करणारे वकील लोक असतात किंवा दुसरे स्टेनो वगैरे असतात नाही का, पिटिशन रायटर काम करणारे, टायपिंग वगैरे करणारे, त्यांच्याकडून आम्ही करून घेतो। अच्छा, ई फायलिंग पण हे कठीण आहे, ई फायलिंग। अच्छा, थोडं तुम्हाला त्रास होतो? त्रास होतो। अच्छा, आता मला एक सांगा की इतक्या वर्ष तुम्ही आता जवळपास 38 इयर्स तुम्ही हे काम करताय, तर कोर्टामध्ये असं काय बदल, म्हणजे कोर्ट कुठे होतं, नवं कोर्ट आता जे आहे तिथे होतं का दुसरीकडे होतं, त्याबद्दल जरा सांगा आम्हाला। पहिल्या सुरुवातीला कोर्ट तहसील ऑफिसच्या बाजूला कोर्ट होता। त्यावेळेस एक जेएमएफसी आणि तेच म्हणजे ज्युनियर डिव्हिजन वगैरे म्हणून नाही का एकच पोस्टिंग होती सुरुवातीला। अच्छा, आता त्यावेळेस क्रिमिनल आणि सिव्हिल वगैरे काम आम्ही करायचं। ते कोर्ट कुठे होतं तेव्हा? त्यावेळेस तहसील ऑफिसच्या बाजूला। आता त्याला ते सुरुवातीला ते दारूबंदी उत्पादन शुल्क म्हणून ते एक विभाग आहे, त्या विभागामध्ये तिथं होतं। अच्छा, तहसील कार्यालयाच्या बाजूला। अच्छा, 1985 त्याच्या अगोदरपासून होतं, पण मी लागलो तेव्हापासून तर तिथंच आहे। आणि नंतर मग कलेक्टर ऑफिसचे जे बॅरक बनले, त्या बॅरकमध्ये 1992 की 93ला मग त्या बिल्डिंगमध्ये आल्या। अच्छा, कलेक्टरच्या बॅरकच्या याच्यामध्ये तिथं आपण काम केलं। अच्छा, आणि त्याच्यानंतर कोर्टाची बिल्डिंग मंजूर झाली आणि बिल्डिंग बनल्यानंतर 2003 मध्ये त्या बिल्डिंगचं उद्घाटन झालं आणि तेव्हापासून आजपर्यंत त्या नवीन बिल्डिंगमध्ये आम्ही काम करतो, जिथे आता कोर्ट आहे ती बिल्डिंग। ती बिल्डिंग आता तिथं जिल्हा न्यायालय वगैरे झालेलं आहे। बरोबर, जिल्हा न्यायालय, डिस्ट्रिक्ट जज वगैरे आहेत तिथं। 1991 मध्ये किंवा त्याच्या अगोदर चंद्रपूर जिल्हा असल्यामुळे सेशन मॅटर तिथे चालत असायचे। ओके, आता बेल मॅटर म्हणा किंवा सेशनच्या काही क्रिमिनलच्या केसेस चालायच्या त्या चंद्रपूरला चालायच्या। अच्छा, आता मला दादा एक सांगा की त्यावेळी सर्टिफाईड कॉपीचं ॲप्लिकेशन केल्यानंतर लवकर मिळायची का?
हो, का 4-5 वेळ जायचा? दिवसामध्ये मिळून जाईल, 4-5 दिवसामध्ये मिळून जायचे. अच्छा. आता जे कामाचं जे प्रेशर वाढले आता हां, सगळीकडे, हां, हां. त्याच्यामुळे काही थोडासा जास्त वेळ लागतो जास्त का? वेळ. आता साधारण जर तुम्ही ॲप्लिकेशन केलं कापिंगसाठी हम्म. तर त्याला 8-10 दिवसाचा वेळ असतो हम्म. आणि एक्सप्रेस म्हटलं समजा हां. तर त्याला 3 दिवसाचा वेळ असतो. अच्छा. तर त्या हिशोबानं ते आपल्याला आता सर्टिफाईड कापं मिळतात. अच्छा. आणि मला एक सांगा की तुम्ही जे मेश्राम सरांकडे आहात, हां. तर त्याचं काही तुमचं आय कार्ड वगैरे आहे का वेगळं असं काही? हो, आम्हाला ते लायसन मिळतो ना, क्लर्कचं लायसन मिळतो आम्हाला. अच्छा. हां. मग ते लायसनच्यामुळे तुम्हाला अजून काय करता येतं? म्हणजे लायसन आहे म्हणून डिपार्टमेंटमध्ये जाता येतं, काय करता जाता येते कोणत्याही कोर्टामध्ये आपल्याला नाही का, हम्म. म्हणजे बाहेरगावी वगैरे जर कोर्टात जायचं असलं हां, हां. तरी आमच्या लायसनमुळे आम्हाला काम करण्याची संधी मिळतो. अच्छा. मग तुम्ही बाहेरगावी पण जाता काम करायला? हो हो. कुठे जाता? पहिलं सुरुवातीला आम्ही चामोर्शीला वगैरे जात होतो. म्हणजे 2008 चामोर्शीच्या म्हणजे गडचिरोलीच्या तालुक्यामध्ये कोर्ट गेल्यामुळे बरोबर. आरमोरीला, धानोरा आणि चामोर्शी हम्म. या ठिकाणी आम्ही जात होतो. आता सध्या मी वयोमानानं थोडंसं कमी केलं आता. आता फक्त गडचिरोलीमध्ये गडचिरोलीमध्येच फक्त मी काम करतो. अच्छा. माझ्याकडे जवळपास मी जरा 4-5 वकील लोकांचं कामं करतो. अच्छा. म्हणजे मेश्राम साहेब तर आहेतच, हां. पण आमच्याकडे एक ज्युनियर म्हणून नाही का, चौधरी म्हणून आहेत. त्यांना झालं 17 वर्ष झाले. त्यांच्या हाताखाली काम करतो. माझ्या बाजूला त्या डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये गोरे वकील आहेत, त्यांचंही मी काम करतो. अहिरीचे जे बेंगनवार वकील येत होते त्यांचं पण मी काम करत होतो. अच्छा. आता अहिरी जिल्हा न्यायालय झाल्यामुळे ते आता ते पर्यायनं कमी झालं, पण मी 4-5 वकिलाचं काम करतो. असे पण काही वकील मंडळी आहेत का आपली की जी तालुक्यामध्ये प्रॅक्टिस करतात, पण हा. त्यांची मॅटर्स गडचिरोली डिस्ट्रिक्ट कोर्टात असतात, त्यांचं फायलिंग वगैरे करता तुम्ही? हो हो हो. अच्छा. त्यांचं पण रेग्युलर फायलिंग असं तुम्ही? हो हो. म्हणजे जे आपले जवळचे वकील लोक आहेत ना का, ते लोक आम्हाला काम देतात. आम्ही ते फायलिंग वगैरे करतो आणि तारखा वगैरे आम्ही आपल्या डायरीमध्ये नोंद करून ठेवतो. अच्छा. दादा, असं कधी झालंय की म्हणजे तुमचे वकील साहेब नाही आहेत आणि अनफॉर्च्युनेटली ज्युनियर्स पण नाही आहेत, तर मग तारीख वगैरे मागायची झाली तर तुम्ही असं केले कधी, तारीख मागितली कोर्टाकडे की नाही आहेत साहेब म्हणजे म्हणून? हो हो, मागायचे आम्ही. अच्छा. अच्छा. ते लायसन्स क्लर्क आहे म्हणून तुम्हाला? हां हां, की आमचे वकील साहेब बाहेरगावी गेल्यात, दुसऱ्या कोर्टात गेल्यात, दुसऱ्या गावी गेल्यात, त्याच्यामुळे ते येऊ शकत नाही. तर अशा अर्ज जर लागला समजा तर पक्षकार असले तर त्यांच्या सहीनं अर्ज देऊन आम्ही तारीख मागून घेत होतो. तारीख मागून घेता? हां. आणि त्यांनी जर म्हटलं की ही तारीख पाहिजे तर तसं आम्ही त्या अर्जामध्ये मेन्शन करायचे किंवा क्लर्कला किंवा साहेबाला सांगून नाही का, जर साहेबाला सांगून की सर आमचे वकील साहेब या दिवशी येणार आहेत, त्या दिवशीची तारीख द्या म्हटलं तर त्यावेळेस कोर्ट कमी वगैरे होते आणि ते समजून घेत होते, त्यावेळेस म्हणजे देत होते तारखा वगैरे. अच्छा. आणि मला सांगा, तुमच्यासारखे हे क्लर्कचं काम करणारे आपल्या गडचिरोली कोर्टामध्ये किती लोक आहेत अजून? तरी 15-20 लोक आहेत. अच्छा. याच प्रकारचं काम करणारे? हो, म्हणजे माझ्यासारखे काम करणारे आहेत. म्हणजे प्रत्येक वकिलाकडे नाही का, तर जसं माझ्याकडे 2 ज्युनियर होते आणि म्हणजे 3-4 ज्युनियर होते मेश्राम साहेबाकडे, तर त्यांचं काम मी एकटाच करायचं आम्ही. बरोबर. तशा प्रकारे काही म्हणजे अशामुळे असल्यामुळे 10-12 आता आहेत क्लर्क. अच्छा. मला एक सांगा दादा, आता इतक्या लांब वेळाकरता तुम्ही काम करताय, 38 इयर्स तुमचं आहे, एखादा असा कुठला तुम्हाला किस्सा, एखादा इन्सिडन्स आठवतो की जो तुम्हाला म्हणजे मनात घर करून गेला फायलिंगच्या वेळेचा किंवा एखाद्या प्रकारचं? कसं आहे, एखाद्या वेळी जर आपण कसं मिसफाईल करतो, म्हणजे आता सगळ्या फायली साहेबाच्या घरी असतात, चेंबरला असतात नाही का, तर एखाद्या वेळी जर अडचण पडली तर आपण ते कधी कधी मिसफाईल म्हणून ते घरीच राहून जाते. त्यावेळेस मग ते वकील साहेब विचारतात की फाईल काढून आले साहेब, टेबल काढलो होतो पण आणले नाही. मग थोडक्यात 2 चिडचोड करून नाही का ते आपल्याला थोडेसे बोलत होते, पण ते सहन करावं लागते आपल्याला. आणि असं कधी झालंय की एखाद्याकडे काय क्लर्कचा मेजर कनेक्शन असतं ते म्हणजे कोर्टच्या डिपार्टमेंट्समध्ये, की अशी एखादी कुठली केस तुम्हाला आठवते की ती केस फाईल करताना खूप त्रास झाला, म्हणजे नाकी नऊ तुम्हाला की हे ऑब्जेक्शन ते ऑब्जेक्शन, असं काही झालंय कधी? नाही, तसं काही नाही झालं. ऑब्जेक्शन वगैरे असलं तर आम्ही वकील साहेबांना सांगत होतो की अशा प्रकारे आम्ही फायलिंग केलेली आहे, त्याच्यामुळे साहेबांनी किंवा क्लर्कनी असं म्हटलेलं आहे, तर काय त्याच्यात उणीव आहे त्याच्यात तुम्ही जाऊन सोडवू शकता म्हटलं.
अच्छा. असं सांगायचं आपण. ओके. कारण प्रत्येक ठिकाणी आपली जाऊ शकत होतो, पण काय काय जर चुका झाल्या किंवा फायलिंगमध्ये झाले किंवा सही लागली समजा, नाही का, तर तशा वेळेस मग आम्ही वकील साहेबाला पाठवायचो. अच्छा. आणि आता आता कोणताही ज्युनियर वगैरे जाऊन मग ते त्याचं निरासन करून काम होऊन जायचं. ओके. आता मला एक सांगा की असे कुठले ज्युनियर ज्यांची तुम्ही कामं करत होतात आणि त्यानंतर ते ज्युनियर जज म्हणून रिक्रूट झाले, म्हणजे JMFC असेल किंवा अजून कुठलं, तर असे पण आहे का किस्से? हो हो हो. अच्छा. आमच्याकडे एक म्हणजे आमच्याच चेंबरमध्येच नाही का एक शेंडे म्हणून होते, ते JMFC झाले ते. अच्छा. हां. आणि ते त्याला काय म्हणतात चॅरिटी कमिशनरच्या त्या ऑफिसमध्ये ते जज म्हणून आहेत. अच्छा. हां. आणि दुसरे एक म्हणजे आमच्याच वार्डातले गडचिरोलीचे स्वप्नील रामटेके म्हणून आहे, ते पण जज झालेले आहेत. अच्छा. हां. ते आता सध्या औरंगाबादला आहे. अच्छा, तुम्ही त्यांचं पण फायलिंग हो करत हो. होतात? त्यांचं मी काम करत होते. आमच्याकडे ज्युनियर असल्यामुळे त्यांचं पण मी काम करत होते. अच्छा. आता एक शेवटच्या प्रश्नाकडे असं आहे की इतके वर्ष तुम्ही काम करताय तिथे, तर कसे काय संबंध आहेत तुमचे वकिलांबरोबर, तुमचे डिपार्टमेंट बरोबर? चांगले संबंध आहेत की म्हणजे आता माझ्या 39 वर्षामध्ये 38 वर्षामध्ये म्हणजे मी कधी म्हणजे माझ्या स्वभावानुसार सांगतो, मी कोणत्याच कर्मचाऱ्यावर रागावलेला नाही आहे. आणि मला आता कोणते वकिलांचं काम चुकल्यानंतर ते रागावतात, पण कर्मचाऱ्याबद्दल मला म्हणजे कधीच असं म्हणजे हे नाही आलं. म्हणजे डिपार्टमेंटकडनं खूप कोऑपरेशन मिळतं तुम्हाला? आता समजा आपण एक फायलिंग केली आणि त्यांच्याकडे आपण गेलो समजा की आम्हाला भाऊ तारीख पाहिजे किंवा याच्यात का करायचं आहे, तर त्यांनी सांगितलं की तुम्ही 10 मिनिटात या म्हटलं, तर मी त्याच्याकडे 15-20 मिनिटानं जायचं. अच्छा. म्हणजे 10 मिनिटं म्हटलं की 10 मिनिटांना नाही, आपण त्याला अजून वेळ द्यायचा आणि 20 मिनिटानं जायचा. मग तो हा भाऊ तुमचं काम करून देतो आणि ते लगेच करायचे. छान कोऑपरेशन मिळतं तुम्हाला सगळ्यांकडनं. हा हा. एक काय म्हणतो खूप छान. आणि कसं म्हणजे त्या वातावरणात असल्यामुळे नाही का सगळ्यांना सोबत राहून आपल्याला काम करून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे आपल्याला त्यांच्यासोबत चांगल्या पद्धतीनं राहावं लागते. चिडखोडपणा त्याची मुश्किल म्हणजे जमतच नाही. एखाद्या क्लर्क म्हणजे आपण आज एखाद्या चुकलं म्हणून त्याला बोललं तर उद्या तो दुसऱ्याला सांगतो, मग आपण दुसऱ्या टेबलवर गेला नाही बाबा हा तर असा आहे, मग काय होतं आपले कामं थोडेसे खोळंबतात. अच्छा. त्याच्यामुळे आपण माझ्या या इतक्या वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी कोणत्याच कर्मचाऱ्यावर वगैरे रागावलेलो नाही. अच्छा. मग प्रेमानंच मी काम करून घ्यायचं. नाही नाही, खूप छान. तर किशोरजी, आपल्या छोट्याशा गप्पामध्ये खूप मजा आली आणि मी आपले धन्यवाद करतो, कारण तुम्ही ॲज ए क्लर्क, कारण आम्हाला माहिती आहे लिटिगेशन लॉयर जो असतो त्याच्याकरता त्याचा क्लर्क किती इम्पॉर्टंट असतो. ही म्हणजे जवळपास फायलिंग केल्यापासून ते बोर्डावर येईपर्यंत जो मधला जो काय आहे धुमाकूळ, तो सगळा तुम्हाला सहन करायला लागतो. तर आणि प्रत्येक फायली जसं उद्याची तारीख आहे म्हटल्यानंतर तर आजच त्या टेबलवर काढून ठेवून द्यायच्या आणि डायरी पण ठेवायची आणि साहेबांना सांगायचं की ह्या केसमध्ये उद्या एव्हिडन्स आहे किंवा आरोपीचं स्टेटमेंट आहे, इतर काही गोष्टी असल्या त्या पहिल्याच त्यांना सांगून द्यायच्या. नाही खरंच. आणि त्याच्यामुळे काय होतं वकील लोकांना पण म्हणजे सोपं पडते आपण सांगितल्याप्रमाणे. आता वकील लोक का करतात की आर्ग्युमेंट झाला किंवा एव्हिडन्स घेतला समजा, तर ते त्यांना म्हणजे समोरची तारीख कोणती कधी कधी लक्षात राहत नाही. मग आपण डायरीमध्ये नोंद करतो आणि त्यांना सांगतो की ही तारीख या तारखेला ठेवलेली आहे, अशासाठी केस आहे. मग त्यांनी म्हटलं की याच्यामधले काही डॉक्युमेंट्स काढायचे असले तर मग आपण पहिल्याच 8 दिवसा अगोदर अर्ज वगैरे करून ते काढून त्या फायलिंगला त्या अटॅच करून ठेवून द्यायचं. खरंच एक खूप छान एक प्रकारची सेवाच तुम्ही करताय वकिलांची. त्याच्याकरता आपले खूप खूप आभार. आणि एक छोटंसं आमच्यातर्फे आपल्याला एक रिकग्निशनचा मोमेंट आहे आपल्यासाठी.